विचार केलेला की आम्हाला वाटलं की जास्त गर्दी असेल, पण नाही, एवढी गर्दी नाही भेटली आम्हाला. गर्दी आहे नाही. इकडं खूप मोठा इन्सिडेंट झाला आता. म्हणजे आम्ही 100 रुपयाची पावती फाडलेली आणि गाडी पार्किंग ठेवली. ओटी विकायला बसलाय सुदर्शन. 100ला 2, 100ला 2. 100ला 2? अरे खालना 50ला एक आणली, इथं 100ला 2. 50ला 1, 100ला 2 ना. हो गणित आता रे, स्मार्ट रे. सो गाईस, आम्हाला निघायचं होतं सकाळी 4 वाजता. या हिशोबाने 4 वाजले असं वाटतंय मला आता. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या कुणाल पाटील ब्लॉग मध्ये. आम्हाला 4 वाजता निघायचं होतं आणि वाजलेत बघा 4च्या पण अगोदर आम्ही निघालोय. एवढ्या लवकर निघालो की काय सांगू. आपलं काम एकदम चोख आणि त्यात पण ब्लॉग चालू केला. तर आता बघू, आम्ही आता चाललोय एकविरेला चाललोय. तर बघू शकता तुम्ही, माझ्यासोबत आहेत सुदर्शन माळी उर्फ बा बोलते शत्रू MWB मचानेवाला बॉय. आणि हा आपल्यासोबत विजय जाधव, याला संकी पण बोलतात. यांचे तुम्ही चॅनलवरती बघितले असेल व्हिडिओज वगैरे. तर आज आपल्यासोबत आहेत. चला मग बघूया ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहू. तर अशा तऱ्हेने आम्हाला निघून बराच वेळ झाला आणि आम्ही आता अर्ध्या तासात पोहोचलोच आहे. धूळ माती खूप असल्या कारणामुळे फेस कवर केलं आहे मास्क आणि चष्मा घालून. नाही तर तुम्हाला वाटेल शायनिंग वगैरे मारत आहे, तर असं काय नाही, डोळ्यात धूळ जाते म्हणून मी तो गॉगल लावला आहे. आणि आता आम्ही अर्ध्या तासात पोहोचलोच आहे. आणि हा गाईज, गाडी चालवताना मोबाईल कॅमेरा असं चालू करू नका. मी ट्राय केलं आहे, तुम्ही हे सर्व घरी ट्राय करू नका प्लीज. बघा गाईज, कधी तुम्ही या रस्त्याने आलात, जर एकविरेला जायच्या रस्त्याने आलात तर तुम्हाला नक्कीच हे इथं महादेवांचं मूर्त दिसेल. एवढी मोठी, म्हणजे इतकी भारी आहे ना की काय सांगू तुम्हाला. मी जेव्हा पण इकडनं येतो ना की मूर्त महादेवांची बघूनच मग पुढे जातो मी. याच रस्त्याला कधी आलात तर नक्की बघा, जवळून पण बघा, नंतरला तुम्हाला दाखवू आम्ही जाताना, तर बघालाच तुम्ही. तर गाईज, आता आपण उभे आहोत बोरघाटामध्ये. बोरघाटामध्ये हे तुम्ही मंदिर बघितलं असेल, शिंगरोबा देवाचं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही जर इकडं आला असाल ह्या रस्त्यातून तर तुम्हाला हे मंदिर भेटेल. तुम्ही या, आपण हा मंदिर बघूया जवळून. तर हे शिंगरोबा देवाचं मंदिर आहे. म्हणजे आम्ही एकविरीला जायच्या अगोदर इथे या मंदिरात येऊन पाया पडून वंदन करून मग पुढे जातो. चला मग. हा माहिती कोण लोक आहे ती लोक रस्त्यात अशी गाडी लावतात, बेशिस्त नालायक, शिस्त नाही काय नाही, असं साईडला गाडी लावून असं इकडं फोटो काढायला येतात. झालं फोटो झाला. चला चला गाडी काढा, चला तुमची, चला गाडी काढा. माझा पोलिसवाल्या मामांना बोलवतो. बाई, अरे गाडीला काय झालं तर मग. बघा गाईज, आपण अशा तऱ्हेने आता प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे. म्हणजे पोहोचलोच एकविरेला. आता हा प्रवेशद्वार आहे. इथून आपलं सरळ आत जायचं. आता विजय हा बघा पुढे इथे सोबतच आहे तिला पण. निघायचं केला चालू. हा. तर गाईज, अशा तऱ्हेने आपण प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय. तुम्ही बघू शकता आपल्यासमोर प्रवेशद्वार आहे गाईज. हा, तर मी कुणाल पाटील आणि आपल्यासोबत आहे सुदर्शन माळी आणि आपले कॅमेरामॅन विजय जाधव हे आपल्यासोबत आहेत. अशा तऱ्हेने आम्ही असा तसा प्रवास करून पोचलेलो आहे. आता आम्ही 0 मिनिटात पोहोचू. बघा काहीच अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आहे. बघा याची हालत, याची काय माझी हालत बघा आवाजात. बघा विजय, विजय कसं वाटतं बरोबर. जरा चेंजिंग वगैरे करतो मी आणि भेटतो पुढं. दम लागला वाटतं त्याला. इथं तुम्ही कधी आलात ते बघा, इथं उत्तम अशी पार्किंगची सोय केलेली आहे. इथं प्रत्येकाकडनं अशी माणसं आली त्यांच्याकडनं पैसे घेणार 50 रुपये. पण जर तुम्ही माझं आणि विजयचं नाव संकेत जाधव यांचं नाव सांगितलं तर तुम्हाला पार्किंग फ्री भेटून जाईल. ही गोवंडीची पोरं आली की या लोकांकडनं 50 रुपये घेणार आणि आमच्यासारखी माणसं आली की आमच्याकडनं पैसे नाही घेणार. फक्त नाव सांगा कुणाल पाटील आणि संकेत जाधव, मग तुम्हाला पार्किंग मोफत भेटेल की नाही. पायथा मंदिराजवळ आम्ही पोहोचलेलो.
मी आता चेंज केलाय कुर्ता बघा. चला पाठीमागे असतील तर दुसऱ्या लाईन दोन्ही लाईन फोन करीत चला पुढं. तर आता आपण पोचलोय पायथा मंदिराजवळ. इथून आपल्याला पहिल्या पायरीपासून सुरुवात करायची आहे. तर आपण देवीचं दर्शन घेऊ, मग पहिल्या पायरीपासून सुरुवात करू. म्हणजे आपण डायरेक्ट 5 पायरीजवळ पण गेलो असतो गाडी घेऊन, बट आपल्याला इथूनच सुरुवात करायची आहे. म्हणून देवीचं दर्शन घेऊन मग आपण आता पहिल्या पायरीपासून सुरुवात करूया. तर काल आपली एकविरायची पालखी झाली आहे आणि अजूनही गर्दी आहे. खाली तुम्ही बघितले, आता वरती बघूया किती गर्दी आहे ते बघू. तर मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जर गाडी घेऊन डायरेक्ट 5 पायरीजवळ आलो असतो तर या मंदिराची तर आपण पोचलो असतो. मग या मंदिरात दर्शन घेऊन मग आपण पुढे गेलो असतो. इथून म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलो असतो गाडाच्या, आणि इथून मग पुढून चालत गेलो असतो अर्ध्यापर्यंत गाडी लावून तिकडे. चला मग बोला एकविरा माते की जय. अशा तऱ्हेने काय आम्ही आता पोहोचलेलो आहे एकविरा मंदिर कारला गाड्यावरती. आता आम्ही पोहोचलेलो आहे. ए बाबू चल बुड. यस काका. हे फ्रंट कॅमेरामध्ये ठेवायला गाडीवाला बाबू. 2 लेकरांचा बाप वाटतो तो. सुद्धा आम्ही याला लाडाने बोलतो. ह्याचं खरं नाव चॉकलेट बॉय आहे. अख्ख्या गल्लीमध्ये याला चॉकलेट बॉय बोलतात. मुलींच्या मनावर राज्य करणारा आणि मुलांच्या राज्य करणारा पोचलेला आहे कारले गाडून. आणि इथं वोटी विकायला बसलाय सुदर्शन. 100ला 2 100ला 2. 100ला 2. अरे खालना 50ला 1 आणली, इथं 100ला 2. 50ला 1 100ला 2 ना. हो गणित आता रे स्मार्ट रे. स्मार्ट आहेस, हुशार आहेस तू. लाईनला गर्दी नाही, बिलकुल गर्दी नाही. आम्हाला वाटलं लाईन आहे पण लाईनला बिलकुल गर्दी नाही. आपण असंच जाऊ शकतो. चला जाऊया पुढे. तर आम्ही इथून स्टार्टिंगपासून लाईन लावायला जात होतो. तेवढं ते काका आले आणि ते बोलले की अरे बाळांनो इथून बाहेर VIP चा बोर्ड दिसला. तर आम्हाला वाटलं चल भाई आता डायरेक्ट दर्शन होतं वाटतं आपलं. इथे येऊन बघते तर इथं लाईन आहे. VIP लाईन नव्हती ही, ॲक्च्युली इथूनच दर्शनाची लाईन चालू होणार होती. तर इथून दर्शनाची लाईनीपासून उभा राहिलो आणि आता इथून आता आम्ही लाईनीतून म्हणजे नवसाच्या लाईनीतूनच जातो आहे. आता वाटेल VIP लाईनीमध्ये झालं. अजून VIP झालो नाही. VIP लाईन नंतर बघू. सर्वांना घाबरू नये. इथं पिण्याची पाण्याची व्यवस्था झालेली आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि फायनली तो क्षण आला ज्याची आम्ही सर्व आतुरतेने वाट बघत होतो. ते म्हणजे आई माऊलीचं दर्शन आलं. देवळामध्ये आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही, बट तरी आम्ही थोडाफार केला आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. म्हणजे दर्शन 15 मिनिटातच झालं आमचं. एवढी लाईन तर नव्हतीच. म्हणजे दर्शन घेऊन आलोच बाहेर आम्ही तेवढ्यात. आणि आता इथं जरा जवळून मंदिर बघू आणि जरा फोटोज काढू. चालू.
गाईस जसं आम्ही विचार केलेला की आम्हाला वाटलं की जास्त गर्दी असेल, पण नाही, एवढी गर्दी नाही भेटली आम्हाला. गर्दी आहे? नाही गर्दी आहे अजिबात नाही. तुम्ही पण या गाईस, मी तेच बोलतो की लोकांना वाटत असेल की गर्दी असेल पण नाही, असं काय नाही. गर्दी आहे. एक माणूस खाली आहे. एक माणूस कोण नाही, गर्दी आहे, पूर्ण खाली आहे. लवकर या, सर्वांनी लवकर आहे दर्शनाला. गर्दी अजिबात नाही आहे. आमचं आम्ही 5 मिनिटात दर्शन झालं. हां 0 मिनिटात आलो आम्ही तर बाहेर दर्शन करून. तुम्ही पण या बघा, गर्दी बिलकुल नाही. फक्त आता आमच्या लोकांचं दर्शन झालं आहे. आता आम्ही देवदर्शन झालं. आता जरा पोटपूजा करू आपण. पोटपूजा करायला आलो आम्ही आता जरा. ए ब्लॉग चेहरा दिसत नाही तुझा. तुझ्या चॅनलचं नाव काय? यूट्यूब चॅनलचं नाव काय तुझं? माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे संकेत जाधव. हां तर मी मागाशी बोललेलो विजय जाधव, तर विजय जाधव नसून हे संकेत जाधव आहे. तर विजय जाधव या चॅनलला अनसबस्क्राईब करा आणि संकेत जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. आणि इंस्टाला फॉलो करा. शँकी नाव असेल याचा, संकेत जाधव डान्सर. डॅन्सर असं बघा, डॅन्सर. आणि हा इग्नोर करायला. आम्ही आता नाश्ता करतो. ह्याची जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा टाकू आम्ही. शूट झाला की सांगतो तुम्हाला. इकडं खूप मोठा इन्सिडेंट झाला आता. म्हणजे आम्ही 100 रुपयाची पावती फाडलेली आणि गाडी पार्किंगला ठेवली. गाडी पार्किंगच्या खाली आम्ही सगळी चप्पल पण पार्किंगला ठेवली. तर प्रत्येकाने आम्ही आमच्या गाडीच्या खाली ठेवली. पण विजयची जी चप्पल आहे ती कोणतरी घेऊन गेला आणि त्याच्यासाठी चप्पल होती, त्यासाठी कोणतरी खास करून शूज ठेवले. ते पण बघा कडक पुमाचे ब्रँडेड आहे शूज. म्हणजे 150 वाली चप्पल आणि जे 2000चे शूज ठेवून गेलं आहे. म्हणजे खूपच माणूस जो कोणी आहे खूप काही दयाळू आहे असं वाटतं मला. त्यांनी विजयचा विचार केला की उन्हातानाचा नको जायला त्याला, म्हणून त्यांनी शूज ठेवून गेले. आणि मी दरवेळेला ऐकलं येतो की चप्पल इथंच ठेवून जातो. मी बोललो माझी चप्पल घेऊन जा, तो कधीच घेऊन जाईन. पण आज नेमका ह्याची घेऊन गेला. म्हणजे याला काय बोलावं, माझी चप्पल घेऊन जात नाही. म्हणजे माझी पण नाही उरले. म्हणजे मला वाटतं लिहिलेलंच आहे माझी पनवती जाणारच नाही. पनवती गेली, ह्याची गेली पनवती. लकी आहेस तू. माझी चप्पल घाल. तुझी पनवती नको. तर गाईस तेरा शनी गया, चप्पल 200 रुपये लेके गया. गाईस आमच्यासोबत इन्सिडेंट झाला. त्यासोबत नाही, विजयसोबत हा खूप मोठा इन्सिडेंट झालेला आहे. तर हा लक्षात राहील असा इन्सिडेंट्स आहे. तर भेटूया तुम्हाला आम्ही असं पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तर सांगा कमेंट करून कसा वाटला हा ब्लॉग नक्की. आणि हा बघा लाइक शेअर और सबसिडी करो. बोले सबसिडी करो. सबसिडी करो. आणि प्लीज गाईज जर कोणाला ह्याची चप्पल सबसिडी करो रे. तुम लोग को मालूम नहीं क्या रे विजय रे, इसका एक भी आया था रे. ह्याची चप्पल कोणी घेऊन गेला असेल त्यांनी चेंबूर प्रियदर्शन बिल्डिंग जवळ आणून द्यावी. 71 71ला. तर गाईज अशा तऱ्हेने आमचं एकविराईचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघत आहोत घरच्या वाटेला. म्हणजे काल रात्री प्लॅन केलेला आम्ही लोक की उद्या एकविराला जाऊया, आणि वाटलं नव्हतं की एवढं लवकर दर्शन होईल आणि दर्शन भेटेल. तर शेवटी बोलतात ना ते की देवाचं दर्शन हे देवाच्या इच्छेनेच होतं. हे तसंच काही. तर आमचं दर्शन एकविरायचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघत आहोत घरच्या वाटेला. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा कसा वाटता ब्लॉग. चलो बाय. Audio Jungle.